शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि आज पुन्हा एकदा नवीन अपडेट आली आहे, म्हणजेच नवीन खुशखबर आली आहे. मार्केटमध्ये पुन्हा एकदा हालचाल वाढली आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे 18 डिसेंबर 2025चा कापूस बाजारभाव. माहीत आहे व्हिडिओ थोडासा लेट येतोय कारण माहिती घेण्यासाठी थोडासा वेळ लागला, परंतु आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर काय आहेत आजचे कापूस बाजारभाव आणि काय आहे याची परिस्थिती, तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की कापूस ठेवू की विकू. तर चला थोडक्यात आज या विषयावर चर्चा करूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण फार तर 2 किंवा 3 मिनिटं तुम्हाला या व्हिडिओसाठी द्यावे लागणार आहेत. तर समजून घ्या मार्केट काय कंडिशनमध्ये आहे. तर एकूण आज गठणचं मार्केट जर पाहिलं तर 52,800 रुपयाचं मार्केट गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. आणि मार्केटमध्ये जी स्थिरता तयार होती ती एक स्थिरता कुठंतरी कमकुवत करत होती की मार्केट आता खाली येते की काय, परंतु मार्केट खाली आलेलं नाही आहे. मार्केट आज पुन्हा वाढलेलं आहे. तर मार्केट किती वाढलं आहे, तर गठण मार्केट आज जवळजवळ 200 रुपयांनी वाढलं आहे, म्हणजे 53,000 रुपये गठण आजच्या दिवशी झालेलं आहे. आता 53,000 झाल्यामुळे स्थानिक मार्केटमध्ये साधारण 100 रुपयाची वाढ आपल्याला अपेक्षित आहे. 7,000 ते 7,100 पर्यंत 7,050 देखील होऊ शकतो, परंतु 7,000 ते 7,100 हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये. या पलीकडे ज्या छोट्या जिनिंग आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळेल 7,300, 7,400, 7,450. तसेच जे मोठ्या बाजार समिती आहेत, मग त्यामध्ये अकोट बाजार समिती असेल, मानवत असेल, हिंगणघाट असेल, यवतमाळ असेल, तर या ठिकाणी आपल्याला कापसाचे दर जास्तीत जास्त दर पाहायला मिळणार आहेत. 7,500 रुपये, 7,600 रुपये, 7,700 रुपये, 7,800 रुपये प्लस 7,800 प्लस दर आज आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे कापूस विक्री करायचा आहे की ठेवायचा आहे. तर पहा, ज्या शेतकऱ्यांची अडचण आहे त्यांनी विकला तरी चालेल, परंतु ज्यांना घाई नाही आहे अशा शेतकऱ्यांनी 100% थांबा. का, तर मार्केटमध्ये थोडीशी एक मंदी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु मार्केट कमीत कमी 53,500 रुपये, म्हणजे आणखी गठणमध्ये 500 रुपये वाढल्याच्या नंतर तुम्ही विक्रीचा निर्णय घ्या. आता ह्या निर्णयासाठी कमीत कमी 5 दिवस ते जास्तीत जास्त 15 दिवस ते 20 दिवसपर्यंत कालावधी लागू शकतो. 53,500 रुपये क्रॉस झाल्यानंतर तुम्ही कधीही विका, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यावेळी रेट जो आहे हा जवळजवळ स्थानिक बाजारपेठेमध्ये 7,500 प्लस दर होईल. आणि जी मोठ्या जिनिंग आहेत तर त्या ठिकाणी 8,000 प्लस दर त्या कंडिशनमध्ये होणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, थोडासा वेळ द्या आणि मार्केटला थोडंसं वाढू द्या. ज्यांना काही आहे अशा शेतकऱ्यांनी फक्त विका, बाकीच्यांनी स्टोरेज करून ठेवा. मार्केट पुढे आणखी वाढणार आहे, फक्त थोडीशी एक मंदी आपल्याला 8-10 दिवस पाहायला मिळू शकते, बाकी नंतर पुन्हा मार्केटमध्ये तेजी येणार आहे. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.